आली म्हटल्यावर सगळे लोक आपापल्या परीनं टीका करायला किंवा ज्याच्यावर बोलण्यासारखं काहीच नाहीये. मला पत्रकार इथे आहेत, मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की काय झालं लोकांना मला कळतच नाही की ते काहीतरी व्हिडिओ क्लिप फिरते कुठल्या तरी संभाजी मालिकेच्या साठी त्या निर्मात्यानं किंवा अमोल कोल्हे यांनी पुन्हा कुठल्यातरी खासदाराच्या बंगल्यावर गेले, पैसे मागितले आणि खासदारांनी सांगितलं तुला विकले तरी तुझी निघणार नाही आणि सगळ्यांचा रोग माझ्यावर. मला कळत नाही नक्की काय. आणि हे सगळं कोण होते? ही क्लिप सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरते, पण फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचा रोग माझ्यावर आहे की बाबा अमोल कोल्हे 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी शिवाजी आढळरावांकडे पैसे मागायला गेले की मला संभाजी मालिकेसाठी पैसे पाहिजेत आणि मी त्यांना सांगितलं तुला विकले तरी तुझे पैसे फिटणार नाही, मी काय पैसे देणार नाही. आपल्याला सगळ्यांना वाटतं की मी असं बोलणार नाही. अगदी छत्रपतींच्या आयुष्यावर किंवा संभाजी महाराजांच्या मालिका वाढायची असेल तर मी माझी प्रॉपर्टी विकायला तयार आहे, पण मी असं कधी बोलणार नाही. हा खोटा आपोपरच्या निवडणुकीची संधी घेऊन लोकांनी केलेला आहे, हे कुठेतरी थांबवा हे मला या लोकांना सांगायचं. असं करू काय तुम्ही मला पराभूत करू शकत नाही. माझ्यावर बोलण्यासारखं